अखिल आर्यवर्त संघ आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे कार्य आज आपण पाहतो की देशभर सुरू असतं. आज आपण सकाळपासून पाहतो की रसायनी पदार्थाच्या परिसरातील जे सावळा असेल, वावेकर असेल, चांभारले असेल, हिरानंदिनी असेल, या स्थानकांवरती आंतरराष्ट्रीय बजरंग दलाच्या फलकाचे अनावरण करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचं असं पुढची अशी दिशा कशा प्रकारे असणार आहे, कशा प्रकारचे काम सुरू असणार आहे, आपण काय सांगाल? अखिल आर्यवर्त संघ आंतरराष्ट्रीय बजरंग दल देशभरामध्ये लक्ष्य निश्चित करून काम करत आहे. आपणा सर्वांना माहीत असेल की 450 वर्षानंतर प्रभू रामचंद्राचं मंदिर आपल्या हिंदूंच्या झोळीमध्ये मिळालेलं आहे. आपलं लक्ष एकच आहे की काशी आणि मथुरा जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत अखिल आर्यवर्त संघ आंतरराष्ट्रीय बजरंग दल देशभरामध्ये आंदोलन आणि शाखा उघडण्याचा कार्यक्रम करतच असणार. तसेच आपण ज्या क्षेत्रामध्ये रायगडमध्ये आहे आता, या क्षेत्रामध्ये सर्वांचं जिव्हाळ्याचं आंदोलन श्री मलंगड बच्चूनाथ मुक्ती आंदोलन हे आपण गेल्या 50 वर्षापासून करत आहे. पण आपला अजून मलंगड मुक्त होत नाही आहे. त्या दृष्टिकोनातून ठाणे जिल्ह्यातून आणि रायगड जिल्ह्याला जागृत करण्यासाठी शाखा ओपनिंगचा कार्यक्रम अखिल आर्यवर्त संघ आंतरराष्ट्रीय बजरंग दल कोकण प्रांताचे महामंत्री सचिन फुलेजी आणि या विधानसभाचे अध्यक्ष जनार्दन मालुसरेजी यांच्या नेतृत्वामध्ये आज 10 शाखेचा उद्घाटनाचा कार्यक्रम या परिसरामध्ये करण्यात आलेला आहे. आपलं लक्ष एकच आहे की या राज्यामध्ये गाईला राष्ट्रपती दर्जा देऊन सुद्धा दिवस रात्र गोहत्या होत आहे, गो तस्करी होत आहे, गोमांसाची निर्याती होत आहे. हे थांबवण्यासाठी संपूर्ण हिंदूंना एकजूट करण्यासाठी जातीभेद, पंथभेद, पक्षभेद, संप्रदायभेद, प्रांतभेद हे विसरून आम्ही हिंदू आहे या नात्याने संपूर्ण हिंदूंना एकत्र करण्याचं काम अखिल आर्यवर्त संघ आंतरराष्ट्रीय बजरंग दल करत आहे. आणि विशेष करून आता वंदे मातरम आपल्या या राष्ट्रगानाला 150 वर्ष पूर्ण होत आहे आणि आपल्या देशामध्ये काही अधर्मी आहेत, हे आपल्या देशात खाऊन आपल्या देशात राहून सुद्धाही वंदे मातरमला विरोध करत आहेत. म्हणून आमचा जयघोष एकच आहे, इस देश में रहना होगा, वंदे मातरम कहना होगा. इस देश में रहना होगा, भारत माता की जय कहना ही होगा. आणि जर ज्यांना वंदे मातरम आणि भारत माता की जय हे बोलायचं नाही आहे, त्यासाठी अखिल आर्यवर्त संघ आंतरराष्ट्रीय बजरंग दलाने बसची व्यवस्था खूप चांगली केलेला आहे. चलो पाकिस्तान, ज्यांना ज्यांना भारत आपला देश वाटत नाही आहे, ही भारत माता आपली माता वाटत नाही आहे, त्यांची सर्वांची व्यवस्था अफगाणिस्तानामध्ये आणि पाकिस्तानामध्ये आपण केलेली आहे. आणि या देशामध्ये जे आपले अजेंडा आहेत, या देशामध्ये विशेष करून प्रधानमंत्री आणि राष्ट्रपतींना विनंती करेन की जनसंख्या नियंत्रण बिल आपल्या देशामध्ये लागू झालं पाहिजे. हम दो हमारे दो आज जर हिंदूंसाठी आहे, तो हम 5 हमारे 25 हे मुसलमानांसाठी आहे. जनसंख्या वाढत आहे, जेणे भविष्यामध्ये आपलाही अफगाणिस्तान व्हावा नाही, आपलाही नेपाळ व्हावा नाही. म्हणून जरा जनसंख्या नियंत्रण बिल सरकार पारित करत नसेल, आमच्या भगवद्गीतेमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे, आमच्या पुराणामध्ये लिहिलेलं आहे, जरा आमचा बाप मेला त्याला 4 खांदे लागतात. मग मी सुद्धा हिंदूंना आवाहन करेन की प्रत्येक हिंदूंची 4 मुलं असायला पाहिजेत. आणि जरा हे थांबलं नाही तर देशभरामध्ये जे हिंदू राष्ट्र आपण निर्माण केलेलं आहे ते कधीच पूर्ण होणार नाही. कारण की या देशामध्ये नरेंद्र मोदीजी आहेत, योगीजी आहेत, अमित शहाजी आहेत, देवेंद्रजी आहेत, तोपर्यंत हिंदुत्व खतरेमध्ये नाही आहे. पण काही आता हिरवी नाहक आपल्या देशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये हिरवीला लागलेला आहे. आणि मी महाराष्ट्र सरकारला निवेदन करेन की जो आंदोलन तुम्ही चालू केलं होतं की या देशामध्ये औरंगजेबाची कबर ही नासलीच पाहिजे, तिला जमीनदोस्त करण्यासाठी जरा तुमच्याकडे जेसीबीची व्यवस्था नसेल तर अखिल आर्यवर्त संघ आंतरराष्ट्रीय बजरंग दल आपणास जेसीबीची व्यवस्था करून द्यायला तयार आहे. एक जेसीबी संभाजीनगरमध्ये औरंगजेबाच्या कबरवरती चालवा आणि एक जेसीबी श्री मलंगड बच्चूनाथ मुक्ती आंदोलन जे मलंगडावरती ते थडके उभे केलेले आहेत इथे चालवा. तसंच एक जेसीबी दुर्गाडी किल्ले इथे चालवा. एवढंच बोलून या देशामध्ये हिंदू राष्ट्र निर्माण झाला पाहिजे. आम्ही बागेश्वर धामजीनी ही सनातन यात्राचा नियोजन केलेलं आहे, याला अखिल आर्यवर्त संघ आंतरराष्ट्रीय बजरंग दल समर्थन करत आहे. जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र.